महाराष्ट्रात राहून मराठी नाही हिंदीतच बोलणार असा माज विरारमधल्या एका रिक्षा चालकानं दाखवला आणि त्याच्या या कृतज्ञतेचं फळ त्याला मिळालं। त्यानंतर माय मराठीचा अपमान करणाऱ्या या मुजोराला गुडघे टेकत माघार घ्यावी लागली। काय घडलंय नेमकं, कसा उतरला रिक्षा चालकाचा माज, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। हिंदी बोलूंगा, हिंदी बोलूंगा, वीडियो बोलो, हिंदी बोलूंगा। विरारमधल्या रिक्षावाल्याचा हा माज ऐकलात का? हम हिंदी बोलूंगा, ठीक है, हम हिंदी बोलूंगा। हा माज पाहून कोणत्याही मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। ज्या भूमीने रोजगार दिला त्या ठिकाणची मातृभाषा न बोलता वर या अरेरावीच्या भाषेनं नवा वाद निर्माण झाला नसता तरच नवल। ही अशी मुजोरी चालणार नाही महाराष्ट्रामध्ये। मी भोजपुरीत बोलणार, मी हे करणार चालणार नाही। तुम्ही तुमची भाषा बोला, पण असं नाही महाराष्ट्रात तुम्हाला मराठी भाषा शिकावीच लागणार आहे। त्याच्यामुळे ही मुजोरी अजिबात चालणार नाही। महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलना पड़ेगा, वो तो सीखना प्रेस्टी करना पड़ेगा। नहीं आएगा तो चलेगा, लेकिन प्रेस्टी करना पड़ेगा। कितना साल से विरार में रह रहे हो? 10 साल से। क्या कहेंगे, अभी ये सब चल रहा है मामला, कल एक रिक्शा वाला का वीडियो वायरल हुआ है, क्या अभी तो दादागिरी कर रहे हैं? नहीं, तो दादागिरी नहीं चलता है, तो गलत है। विरार मधील एक रहिवासी बाईक वरून बहिणीला स्टेशनवर सोडण्यासाठी निघाला होता। त्यावेळी काही दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार आहे। त्यावेळी दुचाकीवर असलेल्या तरुणाचा रिक्षा चालकाशी वाद झाला। दुचाकी स्वार मराठीत बोलत होता, त्याला रिक्षा चालक हिंदीत उत्तर देत होता। त्यावेळी रिक्षा चालकानं त्याला हिंदीत बोलण्याविषयी सुनावलं। हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात चित्रित करत दुचाकी स्वारानं माघार घेतली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। व्हिडिओ पाहिल्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या रिक्षावाल्याला चांगलाच धडा शिकवला। या मुजोर परप्रांतीय रिक्षा चालकाचा माज तात्काळ उतरवण्यात आला। अखेरीस हात जोडून माफी मागत या रिक्षावाल्यानं चूक झाल्याचं कबूल केलं। मराठी माणसाची माफी मागतो, महाराष्ट्राची माफी मागतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो, बाळासाहेबांची माफी मागतो, उद्धव साहेबांची माफी मागतो, राजसाहेबांची माफी मागतो। हो छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मुजोर रिक्षा चालकाचा वाद ज्या दुचाकी स्वाराशी झाला तो सुद्धा परप्रांतीय आहे। त्याची चौथी पिढी या महाराष्ट्रात उदरनिर्वाह करते। पोटापाण्याची सोय करणाऱ्या या कर्मभूमीविषयी त्याला प्रेम आणि कृतज्ञता आहे। बघा, मी परप्रांतीय असल्यामुळे त्याचा वाद नाहीये, कारण की मी माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे। मी स्वतः दादरला राहिला आणि माझे जे आजोबाचे जे वडील होते ते मिल कामगार आहेत। आम्ही कोयनूर मिल मध्ये राहिला होतो अगोदर, आता आम्ही इथे शिफ्ट झालोय। पण ह्याचा अर्थ हे नाहीये की मी परप्रांतीय तर मी मराठी आणि महाराष्ट्राला प्रेम करणार नाही। ती माझी जन्मभूमी आहे, त्याच गोष्टीवरती प्रेम करणार। आणि मी लोकांना एवढंच सांगतो की बाबा तुम्ही भारून आला आहात, मराठी शिकणं हे गरजेचं आहे। दुसऱ्या राज्यातून येऊन मुंबईत आणि महाराष्ट्रात रोजीरोटी कमवायची आणि मराठीचा द्वेष करायचा, अरेरावी करायची हे सातत्यानं होताना दिसतंय। अशा मुजोरांना मनसे आणि ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते वेळोवेळी धडा शिकवतायत। वरळी, मीरा भाईंदर, केडी या प्रकरणामध्ये हे प्रकार घडताना आपण पाहिले। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला जातोय। महाराष्ट्रातला कुठलाही मराठी माणूस होता, विरारमध्ये राहत असलेला देखील तो मुजोर रिक्षावाला होता। त्याने हिंदीत बोलणार, मराठी बोलणार नाही। मराठी म्हणजे अशा घाणेरड्या शब्द होता, ते अपशब्द वापरला, त्या मराठी महिलेवरती हात उचलला। आणि असं जर कोणी बोलणार असेल तर त्याला मराठी भाषेत मराठी भाषिकांचं उत्तर त्याला दिलं जाईल। आणि मराठी कशी बोलायची आणि नाही बोलणाऱ्या बोलण्याची याची उर्मटपणा हा आम्ही तोडून लावल्याशिवाय राहणार नाही। सर्वसमावेशकता हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे। हजारो लाखो परप्रांतीय मुंबईत येऊन पिढ्यान पिढ्या स्थायिक सुद्धा झालेत। मात्र त्यातील काहींची ही अशी अरेरावी दिवसेंदिवस वाढताना दिसतीये। त्याला पायबंद घालण्याची गरज आता निर्माण झाल्याची भावना आहे। विरारहून विपुल पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।